3.1 कोरोमंडल फिशर्स हार्डवर्ड्स. आणि या हार्डवर्डचं खासियत अशी आहे की आपण काय केलं आहे की प्रत्येक शब्दाचा एक समानार्थी शब्द इंग्लिशमध्ये आणि प्लस त्याचा उच्चार, त्याचा मराठी अर्थ आपण असं इतकं व्यवस्थित डिटेल दिले ना की तुम्हाला कविता तर समजेलच, पण त्याचसोबत तुमची जी वोकॅबलरी आहे ती खूप वाढणार आहे. बरं, नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि मी तुमच्या सगळ्यांची टीचर, सपना टीचर. सो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. वेकनिंग अराईज. वेकनिंगचा अर्थ आहे अरायझिंग. वेकनिंग म्हणजे जागृत होणं. कॅटामरान्स म्हणजे बोट्स. कॅटामरान्सचा अर्थ आहे मासेमारीची नाव. ट्रॅक. ट्रॅक म्हणजे पाथ, मार्ग. टाईड. टाईड म्हणजे वेव, भरती. लिपिंग म्हणजे जम्पिंग, उडी मारणे. कॉम्रेड्स म्हणजे कंपॅनियन्स, सहकारी. हॅसन म्हणजे हरी, घाई किंवा लवकर करणे. स्टॉर्म, त्यालाच टेम्पेस्ट असं म्हणतात, म्हणजे वादळ. शेड म्हणजे शॅडो, सावली. सी राहिला मिसिंग का. कोकोनट म्हणजे पाम म्हणजे नारळ. ग्लेड म्हणजेच क्लिअरिंग, झाडाचा मोकळा भाग. सेंट म्हणजे फ्रॅग्रन्स, सुगंध. ग्रो. ग्रो म्हणजे ऑर्चर्ड म्हणजे झाडांचा समूह. स्प्रे म्हणजे मिस्ट, थेंबांचा उडलेला पुंचका किंवा तुषार. वाईल्ड अनटेम्ड म्हणजे वन्य. फोम, बबल्स, फेस. ग्ली म्हणजे जॉय, आनंद. रो म्हणजे पॅडल, नाव खेचणे. वर्ज, एज अर्थ आहे त्याचा, म्हणजे सीमा. लो, क्वाइट म्हणजे शांत. मेट्स, फ्रेंड्स किंवा मित्र. राईज म्हणजे असेंट म्हणजे उठणे. लाईज म्हणजे रेस्ट, विश्रांती घेणे. गॅदर मीन्स कलेक्ट, गोळा करणे. वेल्थ, अबंडन्स म्हणजे संपत्ती. डिले, पोस्टपोन म्हणजे उशीर करणे. कॉल म्हणजे क्राय, आवाहन करणे. क्लाउड म्हणजे मिस्ट, ढग. वेव्ज आर द रिपल्स म्हणजे लाटा. टॉस, थ्रो म्हणजे फेकणे. ब्रेस्ट म्हणजे हार्ट, छाती किंवा हृदय. लाईव्स, एक्झिस्टन्स. लाईव्स म्हणजे एक्झिस्टन्स, जीवन. स्वीट म्हणजे प्लीझंट, गोड. शेड म्हणजे सावली. फुल म्हणजे कंप्लीट किंवा पूर्ण. डान्स म्हणजे मूव, नृत्य. एज म्हणजे बॉर्डर किंवा काठ. मॉर्निंगलाच समानार्थी शब्द आहे डाऊन म्हणजे सकाळ. लाईटचा अर्थ आहे ग्लो म्हणजे प्रकाश. चाइल्ड, किड म्हणजे मुलगा किंवा मुलगी. नाईट, इव्हिनिंग, रात्र. सन, यालाच आपण स्टार म्हणतो, समानार्थी शब्द सूर्य. फॉल, डिक्लाइन म्हणजे घसरण. हँड, ग्रीप, हात. हाईड, कन्सील, लपवणे. ब्रेस्ट म्हणजे छाती. मँगो, फ्रूट. साऊंड म्हणजे नॉईज. व्हॉइस म्हणजे स्पीच, आवाज. सँड्स म्हणजे ग्रेन्स, वाळू. किस म्हणजे टच किंवा स्पर्श. स्प्रे म्हणजे शिंतोडा. डान्स म्हणजे थ्रिल, डासणे. फोम, लॅथर म्हणजे फेस. ग्ली, आनंद. रो म्हणजे खेचणे. एज, मार्जिन, काठ. स्काय, हेवन्स, आकाश. सी, ओशन, समुद्र. किंग म्हणजेच रूलर, राजा. टाईड म्हणजे करंट, भरती ओटी. स्टॉर्म, सायक्लोन, वादळ. सी गर्ल, बर्ड, समुद्री पक्षी. थँक्यू स्टुडंट्स, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकचे व्हिडिओ हवे ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.